ओडिसातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे। दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी येथे रथयात्रा आयोजित केली जाते। या दरम्यान भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र तीन वेगवेगळ्या रथांवर स्वार होतात। रथयात्रेत वापरले जाणारे रथ तयार करण्यासाठी सुमारे 11 महिने लागतात। या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून आज मी तुम्हाला ओडिसातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर याचे काही रहस्यमय गोष्टी आणि प्रभू जगन्नाथ हे 15 दिवस आजारी का पडतात याची पौराणिक कथा सांगणार आहे। तर तुमचं या माझ्या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथांमध्ये विराजमान होऊन नगर परिक्रमा करत असतात। पण या प्रवासापूर्वी देव 15 दिवस एकांतवासमध्ये राहतात। भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात। भगवान दरवर्षी 15 दिवसांसाठी आजारी पडतात असे सांगितले जाते। या दिवसांना अनवसर म्हणतात आणि या काळात मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद असतात। यामागे एक कथा आहे, ज्यानुसार भगवान जगन्नाथांनी आपल्या भक्ताचे दुःख स्वतःवर घेतले, त्यामुळे ते दरवर्षी 15 दिवस आजारी पडतात असे मानले जाते। भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवस आजारी पडतात याची पौराणिक कथा आता आपण पाहणार आहोत। यालाच अनासर असे म्हणतात। ही 15 दिवसांची विश्रांती रथयात्रेच्या आधी असते। कथेनुसार एकदा माधवदास नावाचा भक्त आजारी पडला। त्याला 15 दिवसांचा आजार होता। भगवान जगन्नाथांनी त्याची दया येऊन ते 15 दिवसाचे आजारपण स्वतःवर घेतले। त्या दिवसापासून भगवान जगन्नाथ दरवर्षी 15 दिवसासाठी आजारी पडतात आणि त्याचे दर्शन 15 दिवसांसाठी बंद असते। या 15 दिवसांच्या काळात भक्त त्यांची पूजा करतात, परंतु त्यांनी पाहिले जात नाही। या 15 दिवसांच्या काळात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना अनवसर घरात ठेवले जाते। तिथे त्यांची विशेष पूजा आणि औषध उपचार केले जातात। असे मानले जाते की 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर भगवान जगन्नाथ नवीन रूपात लोकांमध्ये येतात। त्यानंतर रथयात्रा काढली जाते। जगन्नाथ मंदिराचे चमत्कारी रहस्यमय आता आपण पाहणार आहोत। जगन्नाथपुरी हे जगातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे। या मंदिराचे असे अनेक रहस्य आहेत जे आजपर्यंत कोणीही उलगडू शकले नाही। जगन्नाथ मंदिराची तिसरी पायरी देखील खूप रहस्यमयी मानली जाते। तर चला पाहूया आपण या गूढ रहस्याची अनोखी कहाणी। भारतात खूप प्राचीन आणि रहस्यमय मंदिर आहेत। या मंदिरांशी संबंधित अनोख्या रहस्यांच्या आणि चमत्कारांच्या अनेक कथा आहेत, ज्यामुळे लोकांची या मंदिरावर गाढ श्रद्धा आहे। त्याचप्रमाणे ओरिसातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर अनेक खोल रहस्य लपलेले आहेत। त्यापैकी एक या मंदिराच्या तिसऱ्या पायऱ्याशी संबंधित आहे। हे मंदिर भगवान जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाला समर्पित आहे। भगवान श्रीकृष्णांच्या या नगरीला जगन्नाथपुरी असे म्हणतात। हे मंदिर हिंदूंच्या 4 पवित्र स्थळांपैकी एक आहे। बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका आणि जगन्नाथपुरी। जगन्नाथपुरीची भूमी वैकुंठ मानली जाते। त्याचप्रमाणे या मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्यास सक्त मनाई आहे। पण तुम्हाला माहिती आहे का असे का केले जाते, त्यामागील कारण काय? जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीचे रहस्य आख्यायिकेनुसार असे मानले जाते की भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतल्यानंतर लोकांना जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळू लागली। हे सर्व पाहून यमराज भगवान जगन्नाथांकडे गेले आणि म्हणाले, हे प्रभू, पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय सांगितला आहे। फक्त तुम्हाला पाहून लोक त्याच्या पापांपासून सहज मुक्त होतात आणि कोणीही यमलोकात जात नाही। यमराजाने म्हणाले ऐकल्यानंतर भगवान जगन्नाथ म्हणाले की तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातील तिसऱ्या पायरीवर स्थान घ्या, ज्याला यमशिला म्हटले जाईल। मला पाहिल्यानंतर जो कोणी त्यावर पाऊल ठेवेल त्याचे सर्व पुण्य वाहून जाईल आणि त्याला यमलोकात जावे लागेल।
जगन्नाथ मंदिरातील हा जिना मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना तळापासून 3ऱ्या पायरीवर आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना पायऱ्यांवर पाय ठेवले लागतात, परंतु दर्शनानंतर परतताना त्या पायरीवर पाय ठेवू नये असा सल्ला दिला जातो. या जिन्याच्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा रंग काळा आहे आणि तो इतर जिन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. जगन्नाथपुरी मंदिरात एकूण 22 पायऱ्या आहेत. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तळापासून सुरू होणारी 3री पायरी लक्षात ठेवावी लागेल, म्हणजे त्यावर पाय ठेवू नये, अन्यथा दर्शनाचे सर्व पुण्य व्यर्थ जाईल. जगन्नाथ मंदिरच्या 3ऱ्या पायरी व्यतिरिक्त या मंदिराशी संबंधित इतर अनेक रहस्य आहेत. जसे या मंदिरावरून कधीही कोणताही पक्षी उडत नाही. दुसरे म्हणजे या मंदिराची सावली दिसत नाही. तिसरे म्हणजे या मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी विरुद्ध दिशेने फडकतो. आणि चौथे म्हणजे जेव्हा कोणी या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा समुद्राच्या लाटांमधून येणारा आवाज ऐकू येत नाही. आजपर्यंत कोणी या मंदिराचे हे रहस्य उलगडू शकले नाही. जगन्नाथपुरी मंदिरामध्ये अनेक चमत्कारी गोष्टी घडतात ज्या आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. या मंदिराच्या काही प्रसिद्ध चमत्कारांमध्ये मंदिराची सावली न दिसणे, नेहमी वाऱ्याची विरुद्ध दिशेने फडकणारा ध्वज, समुद्राच्या लाटांचा मंदिरात आवाज न येणे आणि मंदिराच्या शिखरावरील सुदर्शन चक्राचा समावेश असणे, असे काही रहस्यमय गोष्टी या मंदिराशी जोडलेले आहेत. धन्यवाद.